तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर, देवगिरी आय एस अकॅडमीचा संचालक. आज तुमच्या पुढे एक नवीन घडामोड घेऊन येतोय. ती नवीन घडामोड म्हणजे आज जे काही टेलिग्राम बंदी त्याच्यावर जे काही 2-3 दिवसासाठी आणलेली आहे. जो नीट पेपर 21 तारखेला होणार आहे, त्या कारणाने ही 2-3 दिवसाची जी बंदी आणलेली आहे, त्याच्यामुळे ही जी काही MPSC मध्ये जी काही घडामोड घडलेली आहे ती सर्वांना आतापर्यंत ही बऱ्यापैकी समजलेली नाहीये. ठीक आहे. तर एक महत्वाची घडामोड घडली आहे, ती म्हणजे जी कंबाईन म्हणजे संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा किंवा जो परीक्षा अभ्यासक्रम आहे तो आयोगाने सांगितलेला आहे बघा आपल्याला. आतापर्यंत आपल्याला टेलिग्रामवर किंवा इतर शिक्षक आपल्याला आतापर्यंत हे सांगत होते, अंदाज सांगत होते की पेपर हा फक्त एकच होणार, आणि तो त्याचा एक आधार म्हणजे अजून एक सांगितला होता की महत्वाचं म्हणजे जे मुंबईचं पद आहे ते म्हणजे जे काही बिलीफ असेल किंवा लिपिक असेल, शरीफ नावाचं जे पद आहे त्यासाठी प्री मेन्स नसून फक्त एकच पेपर म्हणजेच मेन्सचा पेपर होईल अशी आयोगाने ही जाहीर केला होता अभ्यासक्रम बघा. त्याच्याच आधारावर जो काही ग्रुप सी म्हणजेच गट क चा जो अभ्यासक्रम आहे तो देखील तशाच पद्धतीने म्हणजेच फक्त मेन्सचा पेपर होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण तसं झालेलं नाहीये. आयोगाने आता क्लिअर नोटिफिकेशन आज जाहीर केलेलं आहे की जे काही गट क आहे म्हणजेच ग्रुप सी आहे त्यासाठी खूप मोठी ऍड असून त्यासोबतच महत्वाचं म्हणजे जो अगोदरचा जो सिलेबस आहे तो म्हणजे कोणता पूर्व आणि मुख्यचा तोच जशाच तसा ठेवणार आहोत किंवा ठेवलेला आहे की तुम्ही कोणत्याही जे काही अफवा आहेत त्या अफवांवर लक्ष देऊ नका असं आयोगाने आपल्याला आज नोटिफिकेशनच्या द्वारे सांगितलेलं आहे बघा. आता एक महत्वाचं म्हणजे काय की आता मला आताच आमचं डिस्कस झालं तर विद्यार्थ्याचा एका फोन आला. एक महत्वाचं म्हणजे गोष्ट की एकच पेपर म्हणजेच मेन्सचा पेपर हा एकच पेपर घटकासाठी आणि प्री मेन्स घटकासाठी. आता हे दोन्ही पैकी कोणतं बरं आहे विद्यार्थ्यांसाठी? तर माझं असं वैयक्तिक मत आहे की प्री मेन्स आहे तर तीच योग्य आहे बघा. आता याचं कारण म्हणजे महत्वाचं काय, आता एक महत्वाचं सांगितलं होतं की प्री मेन्स असलं की खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे, पण माझ्या मते प्री मेन्स असेल वेळखाऊ प्रक्रिया जरी असेल पण महत्वाचं म्हणजे त्यामध्ये पारदर्शकता आहे. आता MPSCचा देखील जी काही पेपर आहेत, आता मेन्सचा जर पेपर असेल आणि कदाचित जर त्या ठिकाणी एखाद्या सेंटरवर कॉपी चाललीच किंवा पेपर फुटला, आता पेपर तर आयोगाचा सहसा फुटत नाही, पण कदाचित तिथे जर काही कॉपी करण्याचा जर काही प्रकार घडला तर तिथे एकच पेपर असल्यामुळे तिथे चाललं तर म्हणजे अडचण येऊ शकते, म्हणजे जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. पण प्री मेन्स असा पेपर आहे जिथं एखाद्या ठिकाणी जरी कॉपी चालली, आयोगाच्या पेपरला तर कॉपी चालतच नाही, पण कदाचित एखाद्या विद्यार्थ्याने फ्रॉड केला तर त्या ठिकाणी तो फ्रॉड करून तो दुसऱ्या पेपरला म्हणजे मेन्सच्या पेपरला तो अजिबात करू शकणार नाही. त्यासाठी प्री आणि मेन्स ही पारदर्शकता त्याच्यामध्ये अजून जास्तपणे आपल्याला पाहायला मिळते बघा. त्यासाठी माझं असं वैयक्तिक मत आहे, जरी वेळखाऊ प्रक्रिया असली थोडा वेळ लागेल. आज या जी काही घटकाची जी ऍड आहे, जाहिरात आहे, ती खूप मोठी जाहिरात आहे आणि ती तुम्हाला थोडंसं वेळ घेईल, पण ती तुम्हाला एक पारदर्शकता दाखवून व्यवस्थितपणे तुम्हाला नोकरी मिळवून देईल असं माझं मत आहे बघा. प्री मेन्स हे आयोगाने जे काही जाहीर केलेलं आहे की अगोदरचाच अभ्यासक्रम हा जशाच तसा राहणार आहे, तर माझ्या मते आयोगाचं खूप चांगला निर्णय आहे. आयोगाच्या निर्णयाचं आपण स्वागत करूयात. ठीक आहे. आता एक महत्वाचा म्हणजे अगोदरचा सिलेबस काय होता तो म्हणजे आता शॉर्टली तुम्हाला सांगतो, तो म्हणजे घटकाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम तो म्हणजे आता पहिला आहे आपला प्रिलिम. ठीक आहे. आता प्रिलिमचा जो आहे, आता या प्रिलिमचा अभ्यासक्रम तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जो काही GS चा पेपर असतो, ठीक आहे. आता त्यामध्ये जे 7 विषय असतात ते तुम्हाला मी अगोदरच सांगितले, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स, करंट अफेअर आणि मॅथ रिजनिंग हे सर्वात जास्त म्हणजे 20 मार्काला त्या ठिकाणी त्या पेपरमध्ये असतं बघा. त्यानंतर आता हे प्रिलिमचा जो काही पेपर असतो तो शेवटच्या कट ऑफ मध्ये गणला जात नाही. त्याच्यानंतर हा जो काय आहे की चाळणी पेपर म्हणजे सुरुवातीला फक्त चाळणी घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पेपर होतो मेन्सचा बघा. ठीक आहे. आता मेन्स मध्ये एक महत्वाची घडामोड म्हणजे कोणती, तर मेन्स मध्ये जे काही 2 पेपर असतात बघा, एकाच दिवशी 2 पेपर.
आता पहिला सकाळून असतो लँग्वेजचा पेपर, म्हणजे त्याला भाषेचा पेपर असं देखील म्हणतात. म्हणजेच तो 50 मार्क इंग्लिशसाठी आणि 50 मार्क मराठीसाठी असा भाषेच्या 2 भाषेसाठी एक पेपर असतो सकाळी. आणि दुपारून असतो आपला जीएसचा पेपर. जो जीएसचा पेपर जिथे आपला प्रिलिमचा जो पोर्शन झालेला आहे, प्रिलिमचा जसा पेपर झालेला आहे तसाच दुपारून होणारा असतो कोणता, जीएसचा पेपर. आणि हा जो काही मेनचा पेपर आहे याच्यावरून शेवटी काय लागत असतं, कट ऑफ लागत असतं बघा. अजून एक महत्वाची घडामोड घडलेली ती आता आयोगाने जस्ट आता काही मला वाटतं 1 महिना झाले असेल की पूर्णतः ती जाहीर केलेली आहे. ती म्हणजे कोणती, अगोदर मेन्स झाल्यानंतर जर क्लर्क व्हायचं असेल तुम्हाला तर अगोदर तुम्हाला स्किल टेस्ट म्हणजे जी काही टायपिंग टेस्ट आहे ती तुम्हाला पास व्हावं लागत होतं. ठीक आहे, आता पास होऊन त्यानंतर कट ऑफ लागायचा मेन्सचा, पण आता तसं झालेलं नाही. आता काय सांगितलं आयोगाने, जी काही स्किल टेस्ट आहे, टायपिंग टेस्ट आहे ती काय केली आयोगाने, कॅन्सल केलेली आहे, रद्द केलेली आहे. त्यासोबतच त्यानंतर काय, ह्याची काही टायपिंगची जी काही स्किल रद्द केलेली आहे, पण टायपिंगचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. ठीक आहे, त्यानंतर मग जो काही कट ऑफ आहे तो मेन्सवरच, म्हणजेच लँग्वेजच्या पेपर आणि जीएसच्या पेपरवर हा शेवटचा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे बघा. अशा पद्धतीने ही जी काही घटक अभ्यासक्रमाचं जे काही आयोगाने पूर्णतः व्यवस्थितरित्या आयोगाने हे जाहीर केलेलं आहे की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. तर आज असं माझं वैयक्तिक मत आहे, जे राज्यसेवेला बसले नाहीत किंवा गट ब ला बसलेले नाहीत त्यांनी बिनधास्तपणे आपल्या प्रिलिमसाठी अभ्यास करायला काही हरकत नाही. ठीक आहे, आता अजून एक सांगितलंय आयोगाने महत्वाचं म्हणजे काय, लवकरात लवकर ऍड देखील ते आपल्या पुढे जाहीर करणार आहेत बघा. आता जी काही जाहिरात आहे ती आपल्या पुढे आल्यानंतर तर आपल्याला पद कळतीलच की त्याच्यामध्ये किती पद आहेत, किती संवर्ग आहेत, त्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला समजणारच. तर त्यासोबतच माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही प्रिलिमची तयारी करायला काही हरकत नाही, कारण मला वाटतं की 3 ते 3.5 महिनेपर्यंत आपल्याला वेळ मिळू शकतो असा माझा अंदाज आहे प्रिलिमसाठी. त्यासाठी असं वैयक्तिक मत आहे की इकडे लँग्वेज किंवा जीएसच्या नादी न लागता तुम्ही आपल्या जो काही प्रिलिमचा जो पेपर आहे जीएसचा त्याच्याच प्रिलिमसाठी तुम्ही जास्त अभ्यास करायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. अजून ही जी काही घडामोड आहे ती अजून प्रत्येकाला समजली नाही, म्हणजे बातमी ही सर्वांपर्यंत पोहोचली नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत ती माहिती पोहोचणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत आवर्जून सर्वांना शेअर करा. आणि या जे काही आपलं देवगिरी आयस अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवरच्या सर्व व्हिडिओना लाईक, शेअर, कमेंट आणि हे जे काही चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. हे चॅनल सबस्क्राईब करून जे काही बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. त्याच सपोर्टमुळे आमची जी काही ऊर्जा आहे ती अजून जास्त ऊर्जा वाढेल आणि तुमच्या पुढे अशा नवीन नवीन घडामोडी तुमच्या समोर मी आणून तुम्हाला दाखवेल. थँक्यू.